वार्ड क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार बंडू सादुलवार यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे. अमोल साहेब, काय म्हणतात तुम्ही? नमस्कार, मी भोकर नगर परिषद 2025 प्रभाग क्रमांक 3 चा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाने मला जी संधी दिली ती तशीच अनेक नवयुवक आहेत जे नवीन रक्त आहे त्यांना यांनी संधी दिलेली आहे. तर आतापर्यंत जे इथं राज करत होते, खास तरुण जे आतापर्यंत जे पक्ष झाले ज्यांनी आपल्यावर राज केलंय, इथली जी विकासाची जी गती आहे ती मंदावलेली आहे. भोकर नगर परिषद असं म्हटलं जातं की भ्रष्टाचाराच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. इथे तुम्ही कोणतं जरी डॉक्युमेंट काढायला गेलात तर 500,000 रुपये जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक डॉक्युमेंटला इथं पैसे द्यावे लागतात. त्याचबरोबर इथं मोठा प्रश्न आहे घरकुलाचा. इथं घरकुलाची अर्धी किंमत ही जे दलाल आहेत इथले नगर परिषदचे त्यांनाच द्यावं लागतं. भोकरमध्ये विकास म्हणजे काय ही गोष्ट कल्पनाच माहिती नाही. ज्या पद्धतीनं मतदार विकला जातो त्या पद्धतीनं इथलं कामं पण विकले गेलेली आहेत. इथं जे दलाल बसलेले आहेत त्यांनी पूर्ण नगर परिषद आणि भोकरचा विकास हे पूर्ण स्वतःच्या खिशामध्ये टाकून टाकलेला आहे. याचबरोबर आता जो आम्ही निवडणूक ज्या अजेंडावर लढत आहोत हा फक्त रोड, नाल्या, रस्ते यावरती नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त विकास हा खूप काही असू शकतो. जसं आरोग्य आहे, शिक्षण आहे, मेन महत्वाचा मुद्दा आहे रोजगार. आता भोकर नगर परिषद शहरातली अशी स्थिती आहे, इथला 75% युवक हा बेरोजगार आहे. ना इथे कुठे MIDC आहे, ना मोठे कारखाने आहेत जे की आपल्या भोकर सारख्या इथले आतापर्यंतचे जे आमदार झालेत, खासदार झालेत, त्यांनी मोठे मोठे मुख्यमंत्री पद गाजवलीत, गृहमंत्री पद गाजवलीत, पण ना एक कॉलेज आलंय, ना एखादी संस्था आली मोठी, ना का MIDC आलेली आहे. तर एक बघायला गेलं तर भोकरचा विकास हा शून्य नेऊन ठेवलेला आहे. इथले जे नगरसेवक झाले ते मोठे मोठे बंगल्यामध्ये जाऊन राहिलेले आहेत, पण ज्यांनी त्यांना निवडून दिलंय ते आणखी त्या पत्राच्या घरातच आहेत. तर आमचा जो मेन मुद्दा आहे विकासाचा तो रोजगार, शिक्षण आणि आरोग्य आहे. धन्यवाद. ह्या प्रभागामध्ये जे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे, मी असं समजतो जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत ते उमेदवार शिक्षित असे आहेत. त्यांच्याकडून आम्ही एवढीच अपेक्षा ठेवतो की त्यांनी या वार्डामध्ये चांगलंच काही लक्ष घालावा आणि या वार्डाचे असल्यामुळं त्यांच्यावर फार विश्वास आहे. त्याच्या बाबतीत सांगा तुम्ही. नक्कीच. आता भोकरमध्ये घाणीचं साम्राज्य बघायला गेलं, आता वार्ड क्रमांक 3 च्या बाजूलाच सर्वात मोठं डम्पिंग यार्ड आणून फेकलेलं आहे, ज्याची ऑलरेडी जी जागा ठरवून दिलेली आहे ती भोकरच्या 3 किलोमीटर दूर आहे, पण तिथं न टाकता त्यांनी इथं जे रोजंदारीवर जे काम करणारे कुटुंब राहतात त्यांच्या घराच्या बाजूला आणून ते फेकून दिलेलं आहे. तिथं घाणीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जे इथं जे ठेकेदारी दिलेली आहे, जे घाणीची विल्हेवाट लावायची आहे, जे काही कचऱ्याचं विल्हेवाट लावायचं आहे, हे जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थितपणे न देता एखाद्या स्वतःच्याच माणसाला किंवा एखाद्या जवळच्या माणसाला देऊन त्याला मोठं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आम्ही निश्चितच याच्यावरती काम करू आणि जेवढं स्वच्छ शहर ठेवता येईल ते ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. T9 न्यूज मध्ये तुम्ही बोलल्या त्याच्याबद्दल धन्यवाद. मुबारक दादा को देख के मुबारक देना भी बोला मैं करेक्ट दिख रहे लीडर के नहीं करेक्ट दिख रहे यंग